हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता वाजले सकाळचे 11:20 आणि आता परशिवालने आले. ग्रँडवाले आले. ग्रँडवाले काम चालू आहे. मशीन लावतो माझ्या असेल थोडा कुरकुर. आणि आता त्याने मागवलेलं आहे केमिकल सिमेंट म्हणून कसं तरी सिमेंट आहे. तर ते घेऊन माझं सांगून न काका डमडमने दुधाच्या. तर ते पण आता झालेलं आहे. जे ते पण खाली करायचं आहे. आणि जे नाही का कापाकापी वगैरे परत स्मूथ करणं, म्हणजे ते कोण शार्प असेल ना ते स्मूथ करतायत. मग आपलं ग्रेनाईट आज एक दोन तीन रूमचं होऊन जाईल. पण उद्या येतील किंवा अजून 2-3 दिवस काम चालेल. आणि परतीचं काम होईल. तुम्हाला दाखवत चला. तर हे काय झालेलं आहे केमिकल सिमेंट आणि त्याच्यावर गेलेलं आहे आताच. आणि हे शक्यतो फेविकॉल असेल. आणि हे बघा, हे केमिकल सिमेंट आहे. आणि आज फुल काम चालू आहे. आम्ही इथलं पाणी पण टाकलं आहे, कारण की इथं बसवायला त्यांना अडचण होईल म्हणून. आणि चार पण पाणी ठेवलेलं आहे. इथं स्मूथिंगचं काम चालू आहे. प्रॉपर बघा, एकदम स्मूथ केलेलं आहे एकदम. गरम पण आहे. आणि ह्याच्या बघा, हे दोन बॉक्समध्ये कुठं तर ग्लू दोन्ही मिक्स करून किंवा एक असं मला काय माहीत नाही कुठला ग्लू लावला आहे. ग्लू लावून टाकलेला आहे. आणि त्याच्यावर थोडंसं वाळू पण टाकलेलं आहे. तर वाळू तुम्हाला काय माहीत नाही काय कारण. पण आता हळूहळू इथनं स्टार्ट करणार वाटतं मला. असं वाटतं इथं इथं हळूहळू एका रूमवर स्टार्ट करणार आहे. आता झालेत की 7 झालेत आणि अजून करतायत ते. तर बघूया, थोडं काम चालू होतं. आता घराला पाणी मारलं पण येऊ शकत नाही, कारण की पैशामुळं पाणी मारू शकत नाही आपण. काम पाणी मारायचं पण काम बंद झालेलं आहे. आता ग्रॅनाईट आणि त्यानंतर पैशाचं काम. आणि पप्पाने बघा पुरं इथं जी माती वगैरे होती ना, सगळी काढून टाकलेली आहे. A to Z ऑल. इथलं पण थोडं आम्ही पाणी कमी केलं आहे. मोठी दगडं पण इथली काढून टाकलेली आहेत. आणि ह्या बाजूला चालू आहे कटिंगचं काम. हे बघा, ह्या बाजूला चालू आहे कटिंगचं काम. काही टेक्निक बघा, परची स्टेबल ठेवण्यासाठी पुरं वीट कापून टाकलेले आहे ग्राइंडरनं. त्यात परची फिट करतात आणि मग ग्राइंडरनं कापून स्मूथ करतात कोणी. काय बघा, ब्लेड पण किती टाईपचे आहेत. फुल सगळं ब्लेड होतं. 2 ग्राइंडर तिथं सगळं, बाकी ब्लेड. काम प्रॉपर मापलं पाहिजे. मीटर टेपने खूप प्रॉपर माप घेत आहेत. पुरं असं करत आता स्टार्ट करायचं ते काम. काय खतरनाक आवाज येतो माहिती आहे का. फक्त काम व्हायला लागले सगळं. आता ग्राइंडर ही व्हायचे मशीन सगळं दोन्ही चालू आहे. सगळे आता दुकानांची ऑर्डर काम झाले आहेत वगैरे. धारा वगैरे सगळं झालेलं आहे. आता आलेलं आहे नवीन घरी, कारण की त्यांचं पण काम झालं आहे. ते गेलेले आहेत आणि आपलं पण झालेलं आहेत. आणि त्या आवाजामुळे डिस्टर्ब होत होतं ना, आपल्यामुळे पण त्यांना डिस्टर्ब होत होतं मध्ये का तिकडे वायरा बिरा. तर आता ते गेलेले आहेत. तर आता नवीन घरा. आता बघा, त्या परिस्थितीतलं काढून नेलेले आहेत, त्याने यूज केलेले आहेत. त्यात एक नवीन ग्रॅनाईट टाकलेला आहे. आणि ह्याच्या 4 नवीन ग्रॅनाईट कापून वगैरे ह्या ग्लू लावून त्या वाव टाकलेली आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, इथल्या असं म्हणजे जे असं येणार ना ग्रॅनाईट, त्यासाठी बघा खाली असं 2 हे केलेले आहेत. ओलं सिमेंट आहे, त्यामुळे त्याला काय पाय वगैरे मारत नाही मी. हे बघा, ह्या इथं पण पुरं असं बसवलेलं आहे. आणि ह्या इथं पण, आणि थोडेसे इथं पण ठेवलेले आहेत. ही शीट आहे ना, ते टाईट करत होते. म्हणजे ते मशीन जे होते एका लाईनमध्ये फिरत होती. आणि इथं पण 5 आहेत. आणि इकडे बघा, आता काय खिडकीचा लोक आला आहे बघा. हे ग्रॅनाईट इकडे पुरं एकदम नीट मध्यम स्मूथ पण करून बसवलेलं पाय. फक्त वरचं एक राहिलेलं आहे. आणि हे बाकी 3 बसवले आहेत एकदम खतरनाकमध्ये. आणि काय लोक येते बघा मस्तपैकी. आणि इकडं पण अजून हे बघा, हे पण खिडकी एक बसवलेली आहे. ह्याचं वरचं पण बसवलेलं आहे हे बघा. आणि ह्या खिडकीचा लुक चेक करा, काय खतरनाक चालू आहे आतापासूनच. आणि इकडे तुकडे सगळे पडलेले आहेत. ते कापून केलेले. अजून ह्याला असं काही केलेलं नाही आहे खास. म्हणजे काय तर कसं ग्राइंडरनं कटकुट करत होते. 1 मिनिट किचनमध्ये चेक करतो मी. असं घ्यावं, ग्राइंडरनं असं थोडं लाईन पाडलेले आहेत. इकडे थोडं कमी पडलेले आहेत. बाकी मग अजून कुठं पाडलेत माहिती, कारण की खिडकीवर चढून ते असं करत होते. उभं राहून इथं ह्याकडच्या उभं राहून करत होते. बाकी कुठं अजून मारलेलं नाही आहे. आता ह्याचं काम उद्या येणार ते. उद्या परत काम होणार आपल्या घराचं. आणि बघा, ह्या इकडं पण बसवलेलं आहे. ह्या इथं अजून काय नाही बसवलं. आणि तिथं काय चौकट आहे, त्यामुळे काय त्याची काही गरज नाही आहे. आणि इथं सिमेंट तुम्हाला दाखवलं होतं एक्स्ट्रा आलं तर ते, म्हणजे ते सिमेंट आहे तिथं. पण हे दुसरं केमिकल सिमेंट म्हणून आलं तर ते पण मागवलेलं आहे. आणि थोडेसे या इथंपर्यंत आहेत 5.
आणि आज घराला पाणी मारलं नाही आणि उद्यापासून घराला अजिबात पाणी मारायचं नाही. उद्या फक्त ह्या एक खिडकीला हॉलच्या आणि ह्या एका किचनच्या खिडकीला दोन्हीला फक्त पाणी मारायचं आहे. कारण की बाकीच्या भिंतीला वगैरे पाणी मारलं तर सगळं आत पाणी साठून त्यांना काम करा येत नाही आहे. मशीन वगैरे म्हणजे वायर वगैरे शॉर्ट असले तर करंट लागू शकतो. वरनं फक्त वर टेरेसवर आणि वरच्या भिंतीवर फक्त मारायचं, बाहेरच्या भिंतीवर आत काय करायचं नाही आहे. वरनं जरी मारलं तरी वर जर स्लॅबवर राहिलं तरी आत गार राहते. फक्त वरवर थोडंसं पाणी साठवायचं, खाली काय नाही आहे नाही मारायचं. आता नवीन टेरेसवर आणि एक पेरू पण आणलेला आहे मस्तसा. आणि आज सकाळी किती वाजता 8-8:30च्या आसपास गुरांची सही कामे झाली आणि तेव्हा गेले सही आवे तो आत्या मामा सगळे गेलेले आहेत घरी. कारण काल सवासण झाल्या, अजून दूध पण झालं, दूध भात पण झालं तर ते खाऊन वगैरे ते गेलेले आहेत घरी. आता म्हणजे पोचले पण होते मगाशी 4-3 वाजता ते त्यांच्या गावी पण पोचलेले आहेत. आता एकदम घर असं छोटंसं असे झालं आहे, जरा बोर व्हायला आहे. कारण की वेळेस ती मोठं मोठं वरडायचं वगैरे की नाही, इकडे तिकडे फिरणं, गाडीवर चौघं जाणं तर गेलेले आहेत ते. थोडं वेळ खाऊया आणि खाली सांगायचे बघा. 7 ब्लेड आज खतम, म्हणजे पुरं ह्याला ग्रिपच नाही राहिली बघा. पुरं सगळं संपलेलं आहे 7,000चं. म्हणजे ॲक्च्युली एवढं ब्लेड लागते, जेवढं आणले होते दाखवलं तुम्हाला तेवढे ब्लेड लागत आहेत. हे एवढं स्मूथ नाही केलं कारण की पलीकडनं स्मूथ आहे. आता इकडनं तर सिमेंट येणार काय दुसरं काय येणार, पण आतनं स्मूथ आहे. फेविक्विक भेटलं होतं, बघितलं असेल. आज बघा ज्युबिक्विक, हे फेविक्विक नाही आहे, हे ज्युबिक्विक आहे. मी बॉक्स आणून दिला आहे ना, पण मी हे आज बघितलं की ह्याचं ज्युबिक्विक आहे. हे बघा, हे ज्युबी टाईट आहे. बस एवढंच. आता परत झोपायची तयारी आणि तुम्ही पण झोपून जावा. तर आजच्या बस एवढंच. भेटूया उद्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.